नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. गुड मॉर्निंग तर नाही म्हणू शकत मित्रांनो. टाइम झालाय 12:50. तारीख आहे आज मित्रांनो 21 आणि 18 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे मित्रांनो. आपण इथं पिंपरी चिंचवडला बघू शकता तुम्हा. हा इथं CNG पंप आहे. तर इथं वॉशरूम वगैरे जाऊन आलो मित्रांनो, त्यासाठी थांबलो इथं. तर मित्रांनो रात्री आपण थांबलो होतो हिंजवडी फेस 3 इथे. हिंजवडी फेस 3 इथे रात्री तरी मी झोपलो होतो 1-2 वाजता. मित्रासोबत बाहेर गेलतो फिरायला. तर झोपल्याच्या नंतर ना मित्रांनो सकाळी उठलं 9-9:30 वाजता. मग गाडी वगैरे धुतली वगैरे 1 नंबर. त्याच्यानंतर ना गाडीन आतून गितून पण साफ वगैरे केलं मस्त, कारण की आज आपल्याला जायचंय मित्रांनो तुळजापूरला. आणि मित्रांनो आज आपली एक लॉंग ट्रिप होणार आहे मित्रांनो. आणि त्यावर आपण जर जमलं तर 1000-2000चं असं म्हणलं करू, म्हणलं 1000 रुपयाचं लोकलला बिझनेस. आणि त्याचे पैसे किती देते मित्रांनो मी तुम्हाला ट्रिप एंड केल्यावर सांगतो संध्याकाळी. आणि आपल्याला टोटल CNG किती लागलं आणि तुळजापूरला जाण्या येण्यासाठी टोल किती लागलं हे तुम्हाला मी एंडला सगळं डिटेल्स मध्ये देतो मित्रांनो. तर आता 12:51 झाले मित्रांनो. आपण पिंपरी चिंचवड कस्टमरला आपण ड्रॉप केलं. त्यांच्याकडून घेतले 333 रुपये आणि आपल्याला उबरने दिलं 394 रुपये काहीतरी. तर ही चांगली गोष्ट आहे. उबर खिशातून पैसे भरायला लागले मित्रांनो असं म्हणायचं हे आहे. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करत जा मित्रांनो. आणि जे तुमचे कमेंट असतात ना मित्रांनो ते मला नक्की कमेंट करून विचारत राहा मित्रांनो. आणि आपण बघतोय आता एअरपोर्ट वगैरेची ट्रिप. आपण पिंपरी चिंचवडला इथून एअरपोर्टला जर भेटली ना ट्रिप तर चांगलं ट्रिप वगैरे भेटतो. गो होम लावलंय मी एअरपोर्टचा. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला किती वाजता ट्रिप भेटते. आणि आपल्याला संध्याकाळी कस्टमरला पिकअप करायला जायचं आहे 3-3:30 वाजता. ते बोलले आम्हाला आळंदीला पिकअप करा आणि तिथून आम्ही जाऊ मग. तर ठीक आहे, बघू आता कुठली ट्रिप भेटते आणि किती अर्निंग करू आपण आणि संध्याकाळी किती वाजता पोहोचू आपण तुळजापूरला. तर मित्रांनो पहिले तुम्ही टाइम बघून घ्या. 3:26 34 किलोमीटर गाडी चालली आपली. आणि आपण आलोय कुठं तुम्हाला सांगायची काही गरज नाही. बघू शकता तुम्ही समोरच काय आहे ती आळंदी आहे मित्रांनो हे. आणि हे सगळं इकडं आहे. आणि आपण कस्टमरचा वाट बघतोय त्यांच्या लोकेशनला. त्यांना लोकेशन सुद्धा करंट लोकेशन सुद्धा सेंड करता येणार नाही. म्हणलं मी इथं थांबतो. ठीक आहे चालते. ते बोलले मी गाडी नाही येतोय 5 मिनिटं थांबा म्हणलं. आल्यावर तुम्ही फोन करा म्हणलं. नंबर ठीक आहे चालते म्हणून. तर लगभग 5 मिनिटं झालंय. तर इथून जाणार आहे घरी जाऊन 2-3 कस्टमरला उचलणार आहे तिथून डायरेक्ट जाऊ आपण तुळजापूरला 5-5:30ला. तर इथून आपण लवकर जायचं कारण एकच जेवण वगैरे घरी झाला पाहिजे, थोडाफार आराम झाला पाहिजे. त्याच्यानंतर ना निघू म्हणलं निवांत. त्याच्यामुळे 3 वाजता त्यांना पिकअप करायला आलो इथं. 3-3:30 वाजता 3-3:30 वाजलेच. हे 4 वाजणार 4-4:30 वाजणारच इथून जायला मला वाटतंय तेवढं. तर मित्रांनो जाणार आहे आपण डायरेक्ट आता तुळजापूरला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपल्याला तुळजापूर जायला CNG भेटेल का मित्रांनो हे मोठा क्वेश्चन आहे मित्रांनो. मी पण तिकडे फर्स्ट टाइमच चाललोय. म्हणजे असं लहानपणी गेलोय पण हे भाडं वगैरे घेऊन फर्स्ट टाइम चाललोय. तर ठीक आहे, बघू आता. माझ्या मित्राला पण फोन करू एखादून जे गेले ते CNG वगैरे कुठे भेटेल का सातारा सोलापूरला. तर बघू आता काय होते ते सांगतो मी तुम्हाला अपडेट देऊ. तर मित्रांनो आपण आलो इथं बघू शकता तुम्ही. हे तर माऊलीचं जन्म ठिकाण आहे मित्रांनो. हे जे आहे ना रोड ते पुढून जे म्हणजे बॅक साईडला आहे ना ते तिथं माऊलीचं जन्मस्थान आहे. इथं 2-3 मंदिर वगैरे बांधलेलं म्हणतात. आणि मित्रांनो माऊली जे आहे ना त्यांच्या पाठीमागं म्हणजे पाठीवर त्यांची बहिणीनं चपात्या टाकल्या म्हणते. मतलब जी तर म्हणायचं एवढंच आहे मित्रांनो की जे माऊली होते ना ते त्यांची बहीण आहे म्हणते. त्यांच्या पाठीमागं माऊलीनं त्याच्या पाठीवर चपाती टाकायला दिलं होतं म्हणते. आणि ते मागून कोणतरी बघत होतं म्हणले त्यांचे कार्यक्रम वगैरे नाही का, ते काय चाललंय खरं आहे की नाही म्हणून. हे तुम्ही मागं पण बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं वाचून घ्या तुम्ही. तर मी तर इकडं मित्रांनो फर्स्ट टाइमच गेलोय. त्याच्यानंतर ना मित्रांनो आपण गेलो होतो तिथून लगेच आहे मतलब जिथं आपण हे मंदिर आहे ना तिथून लेफ्ट साईडनं लगेच आहे. मस्त पैकी नॅचरल आहे मित्रांनो. आणि हा गार्डन वगैरे म्हणतात मित्रांनो. मुलं इथं मस्त खेळतात मित्रांनो. आणि हे ढोलकी पण वाजत आहे. खूप छान आवाज येते मित्रांनो. आणि गेलो आम्ही असंच फिरत म्हणलं चला म्हणलं थोडं जाऊ म्हणलं वॉक करत. हे सगळं मतलब नेचरचं कमाल आहे मित्रांनो. आणि इथं जे आहे ना कधी पाणी खूप जास्त असतात म्हणते मित्रांनो. आणि मित्रांनो जाता जाता हे दादा पण दिसले आपल्याला. किती भारी यांचं हे आहे गाणं. तुम्ही बघा, तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला.
आणि मित्रांनो ते सगळं ऐकून मित्रांनो खूप छान वाटलं आणि घरी जाताना म्हणलं CNG भरून घ्यावं, गर्दी वगैरे नव्हती इथं. 300-350 रुपयाची आपल्याला मित्रांनो CNG बसली मित्रांनो. आणि हे जे पंप आहे ना ते नगर हायवेला आहे मित्रांनो आणि कधी गर्दी नसते मित्रांनो. आणि आपण चाललो आता गाडीमध्ये, बघू शकता तुम्ही. तर किलोमीटर किती चालली, आपण टँकी झाली आहे मित्रांनो फुल. 5:48 झालंय मित्रांनो. आपल्याला CNG फुल करून मित्रांनो आपण मीटर पण 0 करून घेऊ, कारण की आपल्याला समजायला पाहिजे आपण टोटल किती किलोमीटर गाडी चालली आहे. आपण CNG वगैरे फुल झाले मित्रांनो, थोडं प्रेशर कमी होतं. तर मित्रांनो 6:50 झालंय. आपण तुळजापूरला जायला रेडी आहे. बघा ही मंडळी आहे, बघा ही वाली हे छोटे मुलं आहे आणि हे पाहुणे आहे. दोन मतलब 4 जण आहे आणि 6 मुलं आहे टोटल. तर आता निघतोय आम्ही जस्ट 10 ते 15 मिनिटांमध्ये. निघल्यावर तुम्हाला दाखवतो रस्त्याने CNG वगैरे कुठे भेटते. जेवण वगैरे मस्तपैकी झालंय, मी फ्रेश वगैरे पण होऊन आलोय घरून. तर जाऊ आपण डायरेक्ट इथून तुळजापूरला रस्त्यानं. आणि मित्रांनो रस्त्यानं जाता मित्रांनो आपल्याला ही एक ऑनलाईन CNG भेटली होती मित्रांनो. तर खूप चांगली गोष्ट होती. इथं पण गर्दी वगैरे नव्हतं, 92 रुपये किलो होतं मित्रांनो. आणि हे तुम्ही CNG पंप जे आहे ना, सोलापूर जे हायवे आहे ना, तिथून पुण्यावरून थोडं जरी पुढे गेलं ना, मतलब आपण मॅक्झिमम तरी 50 ते 60 किलोमीटर गेलो ना, तर लेफ्ट साईडला लगेच लागणार मित्रांनो तुम्हाला. लगेच हे ऑनलाईन पंप CNG दिसणार मित्रांनो. आणि आपण शुभम दादाला पण कॉल केला मित्रांनो, ते त्यांना विचारायसाठी म्हणलं ऑनलाईन पंप वगैरे आहे का. कारण की ह्या रोडने मित्रांनो आपण फर्स्ट टाइमच चाललो. रस्त्यानं जाता मित्रांनो आपण चहा वगैरे घेतला. आता टाइम झाला होता काहीतरी मित्रांनो, एक 12-12:30 दरम्यान झाले होते मित्रांनो. चहा वगैरे घेतलं आणि पाऊस मित्रांनो एवढं येत होतं ना, खूपच जास्त हदेच्या बाहेर. अजून मित्रांनो आपण थोडं पुढं आलो. पुढं पण नशीब आपला मित्रांनो, आपल्याला CNG वगैरे भेटली. आणि इथं पण गर्दी थोडीच होती मित्रांनो. टाइम बघू शकतो तुम्ही किती झाले आणि किती किलोमीटर गाडी चालली मित्रांनो. तर रस्त्याला भरता मित्रांनो मी अर्धी टाकी जर राहिली नाही ना, तर मी लगेच CNG भरून घेत होतो मित्रांनो. कारण की नंतर ना त्रास नको म्हणून, संपायच्या नंतर ना म्हणलं उगाच नको त्रास म्हणून. तर CNG वगैरे मित्रांनो मी लाईनमध्ये आहे. आणि इथं पण मित्रांनो 92 रुपये पर किलोमीटरच होती CNG. आणि ही पण खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. इथं लाईन वगैरे थोडी मोठी होती, त्याच्यानंतर ना जास्त काही मोठी नव्हती. आणि मित्रांनो पाऊस एवढं चालू होतं ना, मिनिमम जेव्हापासून मी CNG भरलं होतं ना मित्रांनो लास्ट टाइम, तेव्हापासून कंटिन्यू जे पाऊस आहे ना चालू, खूपच जास्त बेकार पाऊस चालू आहे मित्रांनो. इथं CNG वगैरे भरून घेऊ मित्रांनो. आणि इथं पण 92 रुपयेच आहे मित्रांनो. 2 ठिकाणी आपल्याला 92 रुपये किलोनी दिलं मित्रांनो. हे कार्तिक आहे मित्रांनो, खूप छान मुलगा आहे. रस्त्याने याच्या संगत आम्ही गप्पा वगैरे मारत होतो मित्रांनो, गाणे वगैरे ऐकलं मित्रांनो आपण. आणि इथं CNG वगैरे भरून मित्रांनो निघतो आपण लगेच. तर मित्रांनो फायनली आपण आलोय मित्रांनो तुळजापूरला. टाइम बघू शकतो तुम्ही मित्रांनो, 8:34 झाले. आणि 301 किलोमीटर टोटल गाडी चालली मित्रांनो. आणि एवढा CNG आहे मित्रांनो आपल्याकडे सध्या. तर आता नाही मित्रांनो, आपण आलो होतो रात्री मिनिमम तरी आपल्याला 3 वाजले होते मित्रांनो. आता 8 वाजले. मी तासभर झालं उठलो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालं, ब्रश वगैरे केलंय. आता आंघोळ करायला जायचं आहे मित्रांनो. तर त्याच्या अगोदर म्हणलं व्हिडिओ बघून घेऊ. कारण की मित्रांनो रात्री यायच्या टायमिंगला एवढं ट्रॅफिक लागलं ना मित्रांनो. ट्रॅफिक ह्या कारणामुळे लागलं मित्रांनो की जे ज्योत वगैरे न्यायला येतात ना, कारण की आज घटक स्थापना, आज दुर्गादेवी वगैरे बसणार आहे मित्रांनो. त्यासाठी म्हणलं जे घटक स्थापना आहे ना, ते लोक इथं येतात मित्रांनो. आणि ते ज्योत वगैरे घेऊन जातात पायी. आणि ते घेऊन गेल्याच्या नंतर ना मित्रांनो त्यांना ते दिवा वगैरे लावा लागते मित्रांनो. त्यासाठी खूप प्रमाणात म्हणजे खूपच जास्त लोक आले होते मित्रांनो. आम्हाला ट्रॅफिक एवढं लागलं ना, तासभर तर आम्हाला एकच जागेवरच गेलं. 2:02चा आम्हाला ड्रॉप दाखवत होतं, मतलब इथं तुळजापूरला. त्याच्यानंतर ना आम्हाला इथं पोहोचलं मित्रांनो 3:05 ते 10 मिनिटाला. कस्टमर गेले होते, उतरले, फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाली मित्रांनो. त्यांना आता फोन करून बोलतो मित्रांनो त्यांना, ते कुठे दर्शन वगैरे झालंय का. नसेल झालं तर मित्रांनो आपण पण जाऊन दर्शन वगैरे करायला. तर आंघोळ वगैरे करायला जाऊ मित्रांनो आपण, नाश्ता वगैरे पण करू. 8:35 झालंय मित्रांनो. CNG एवढी आहे आपल्याकडे, 301 किलोमीटर गाडी चालली आहे. गाडीची अवस्था मित्रांनो तुम्हाला दाखवतो उतरून मी कशी आहे, बघू शकता तुम्ही. कारण की पाऊस मित्रांनो खूपच जास्त चालू होता. तर चिखल वगैरे पण नव्हतं ह्या रोडने एवढं, पण पाऊस मात्र खूपच जास्त कंटिन्यू. जे लास्ट मतलब जिथं ऑनलाईन CNG पंप मतलब CNG टाकले होते ना मित्रांनो, त्याच्यानंतर ना कंटिन्यू असं पाऊस चालू होतं ना, विचारू नका. तर मित्रांनो आपण जाऊ इथून, फ्रेश वगैरे हो, आंघोळ वगैरे करू आणि मग तुम्हाला सांगतो काय करत होते.
तर मित्रांनो आपण घरी जाता जाता एकदम CNG पंप आहे इथं तुळजापूरच्या रोडवरून बघू शकता तुम्ही इथं. आणि इथं गेस वॉट 85 रुपये किलो CNG. इथं आश्चर्य झालं बाबू. आणि प्रेशर वगैरे पण हाय चांगला बघू शकता तुम्ही. आता गाडीमध्ये CNG वगैरे भरून घेतो म्हणलं रस्त्यानं जाताना टेन्शन नाही म्हणून. तर इथून डाव डायरेक्ट आपण घरी. मित्रांनो 9 साडेनऊ वाजले. आता आपल्याला नाश्ता वगैरे झालं आहे, जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालं, चहा वगैरे घेतलं मस्तपैकी कप बशीमध्ये आणि चाललो आता CNG वगैरे भरून. 200-300 रुपयाचं CNG बसेल, जास्त नाही बसणार त्याच्यापेक्षा. तर मित्रांनो पहिले तुम्ही टाईम बघा, 4:34 झालं आहे. आपण आलो आहे आळंदी. परत लोकेशन तुम्हाला माहितीच असेल. कस्टमरकडून पैसे वगैरे घेतले, थोडे ॲडव्हान्स आले होते, हे थोडं कॅश घेतले. तर हे इथं तुम्ही बघू शकता बाळू चिंतामणी धर्मशाळा आळंदी देवाचा. तर आळंदीवरून कस्टमर होतं आपलं, त्यांना सोडायला सोडलं, चहा वगैरे झालं मस्त. अर्धा तास झाला. 4 वाजता आपण घरी आलो होतो. CNG वगैरे भरलं होतं रस्त्यानं येता येता. ऑनलाईन CNG भेटली, ऑनलाईन CNGच भेटली होती. हां आपली त्या रोडनीच होती, हायवे रोडलाच होती जॉईन. तर मित्रांनो आता चालू इथून आपण घरी जाऊन तुम्हाला मी ब्लॉग वगैरे एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, चॅनल कसा वाटला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. आणि नवीन काही शिकायला भेटलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आता चालू इथून आता घरी, तासभरामध्ये घरी पोहोचून जाऊ, जेवण वगैरे करू. त्याच्यानंतर ना मी ब्लॉग वगैरे एंड करतो आणि एडिट वगैरे करून अपलोड करतो. तर CNG वगैरे किती लागलं मी तुम्हाला घरी जाऊन सांगतो. अजून 4 कांडी CNG आहे आपल्याकडं, 1 2 3 4. तर त्याच्यामध्ये तर जाईल आरामानं घरीच. 5-5:30 वाजता आपण घरी पोचू आरामानं. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथून घरी जाऊ. चहा वगैरे झालंय मस्तपैकी, चालू आहे आता इथून घरीला. तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी. 6:13 झाले. एवढी CNG राहिली मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि 646 टोटल किलोमीटर गाडी चालली आहे. आणि कस्टमरला केलं ड्रॉप. ह्या बिल्डिंगमधले होते पुढचे, आपले गावाकडचेच होते आणि आपले ओळखीचेच होते, बंजाराच होते मित्रांनो. त्यांना जाऊन यायचं होतं तुळजाभवानीला. तर मस्त 1 नंबर प्रवास वगैरे झाला मित्रांनो. कस्टमर पण खुश झाले, आपण पण खुश झालो. तर मित्रांनो आपल्याला यायचं जायचं टोटल म्हणल्यावर मतलब CNG खर्च, फिरचं, जेवण वगैरे, त्याच्यानंतर ना नाश्ता वगैरे, त्याच्यानंतर ना चॉकलेट वगैरे, चहा वगैरे, त्याच्यानंतर ना जे काही म्हणायचं मित्रांनो ते नाही का आपल्याला टोटल खर्च लागलाय मित्रांनो 3,000 रुपयाला. 3,100 वगैरे, तर 100 रुपये धरा तुम्ही. 3,100 एवढा खर्च लागते मित्रांनो जाऊन यायला. CNG वगैरे सगळं त्याच्यात, नाश्ता वगैरे पण धरून घ्या तुम्ही. जे पण काही खाता त्याच्यामध्ये सगळं झालं मित्रांनो. आपण काही पुडी वगैरे खात नाही, तर चॉकलेट वगैरेच आणि जे हे चहा वगैरेच, नाश्ता वगैरे आणि जे स्वीट वगैरे ते यायचं ना, त्याचेच मित्रांनो 3,000 रुपये टोटल झालंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे मित्रांनो. आणि इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर मेसेज करा मित्रांनो जर तुमचं काही काम वगैरे असेल तर. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा मित्रांनो. तुमचे काही अडचण वगैरे असेल तर मी तिथं कॉल करून बोलतो मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामला. आणि मित्रांनो मला एवढं सांगायचं, हे जे शेवटचं तुम्ही जे व्हिडिओ बघत आहे ना, लहानपणी मित्रांनो तुम्ही असं जे आपण यात्रा वगैरेला गेलो, जे घरून घेऊन जातो ना, ते तुम्ही आठवण केलंय का मित्रांनो? कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो. आणि हे जो मुलगा खेळत होता ना मित्रांनो, ते मला पण आठवलं माझ्या लहानपणीचं. असंच मी खेळायचो मित्रांनो. कुठं जाऊन आलो ना तर खेळ वगैरे घेऊन यायचं आणि असं मित्रांनो खेळायचं. तुम्ही बघून घ्या. शेवटी उद्या आपला ब्लॉग येईल मित्रांनो, कारण की उद्या आपण परत कामाला सुरुवात करणार आहे. उद्या कुठं भाडं वगैरे नाही आहे प्रायव्हेट वगैरे. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. तुम्ही हे शेवटी व्हिडिओ बघून घ्या. चल बोला आप भरे जेव्हा तुला